नवी मुंबई महानगरपालिकेसाठी सगळ्यात मोठी इतिहासातली भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। ही भरती प्रक्रिया 620 जागांसाठी असणार आहे। यामध्ये जवळपास 30 पदे वेगळ्या वेगळ्या प्रकारची भरली जाणार आहेत। 28/3/2025 पासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। आपण आपला फॉर्म भरू शकता। तो 11 मे 2025 पर्यंत आपल्याला तो भरायचा आहे। या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर, उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी अशा प्रकारची एकूण 30 पदं भरली जाणार आहेत। आणि ही जी पदं आहेत ती गट क व गट ड याची आहेत आणि ही पदसंख्या एकूण 620 आहे। 28/3/2025 पासून भरती प्रक्रिया सुरू झालेली। फॉर्म भरायचं आहे आपल्याला 11/5/2025 पर्यंत मुदत आहे। या परीक्षेच्या 7 दिवस आधी आपल्याला हॉल तिकीट मिळणार आहे। ते आपल्याला nmmc.gov.in या वेबसाईटवर कळणार आहे। परीक्षा शुल्क हे खुल्या गटासाठी 1000 रुपये तर मागासवर्ग प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे। भरती प्रक्रियेमध्ये भरली जाणारी जी पदं आहेत त्यांचं रिझर्वेशन हे या तक्त्यामध्ये व्हर्टिकल व हॉरिझॉन्टल दिलेलं आहे। ह्या सगळ्या पदांबाबत या पद्धतीने जे आपलं आरक्षण आहे ते देण्यात आलेलं आहे। आणि शैक्षणिक अर्हता काय आहे ते विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी अशा प्रकारे प्रत्येक पद आणि त्याची शैक्षणिक अर्हता त्याच्या खाली दिलेली आहे। अशा प्रकारे सगळ्या पदांबाबत आपल्याला इथे माहिती देण्यात आलेली आहे। या सगळ्या पदांची एज्युकेशन क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स किंवा इतर ज्या बाबी आहेत त्याबाबत इथे माहिती देण्यात आलेली आहे। सर्वसाधारणप्रमाणे वयोमर्यादा जे दिलेली आहे ती 11/5/2025 या दिनांकावर गणना होणार आहे आणि ती किमान 18 वर्ष म्हणजे कमीत कमी 18 वर्ष पूर्ण असली पाहिजेत। आणि ओपन किंवा अराखीव खुला गट याच्यासाठी 38 वर्ष असेल तर मागासवर्ग प्रवर्गासाठीही 43 वर्ष इथेपर्यंत असणार आहे। या पदांसाठी परीक्षा घेणार आहे आणि त्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल, समजा बायोमेडिकल इंजिनियर आहे तर त्याच्यामध्ये मराठी 10 प्रश्न असतील, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 10 प्रश्न आणि संबंधित विषयासंदर्भात 60 प्रश्न विचारले जाणार आहेत। दर्जा पदवी परीक्षेचा असणारे माध्यम मराठी व इंग्रजी या दोन माध्यमांमधील प्रश्नसंख्या एकूण 100 असेल ही जर बघितली तर, आणि गुण 200 असतील म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे आणि आपल्याला हे 2 तासामध्ये पूर्ण करायचं आहे। आणि परीक्षेचं स्वरूप कसं असेल, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे MCQ असतील, MCQ प्रश्न आणि त्याच्या खाली पर्याय, यातून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे। अशी ही 200 गुणांसाठी परीक्षा असणार आहे। प्रत्येक पदासाठी जी परीक्षा असणार त्याच्यामध्ये ह्या विषयाची जी विभागणी आहे ती भिन्न भिन्नता असू शकते। दर्जा पदवीचा किंवा वेगळ्या पद्धतीने असू शकेल। मराठी व इंग्रजी असे दोन्ही भाषा, 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा असणार आहे। विविध पदासाठी परीक्षा ही वेगवेगळ्या पद्धतीची असेल। बघा आता कक्षसेवक किंवा वॉर्ड बॉय असेल, मराठी 10 आहेत, इंग्रजी 10 आहेत, सामान्य 10 आहेत, बौद्धिक चाचणी 10 आहे आणि संबंधित विषय 60 मार्काला असणार आहे। पण दर्जा कुठला असणार आहे, माध्यमिक शालांत परीक्षेचा असतं। माध्यम कुठलं असणार, मराठी, 100 प्रश्न, 200 गुण, 2 तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा पद्धतीने परीक्षा घेणार आहे। या परीक्षेचा जर आपल्याला सराव करायचा असेल तर ह्या मॉक टेस्ट ज्या आहेत त्या exambabu.in या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत। त्या लेटेस्ट पद्धतीने ज्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होतात त्याचा आपला सराव व्हावा या दृष्टीने दिलेल्या आहेत। आणि आतापर्यंतचा माझा अनुभव आहे की ज्या आपण मॉक टेस्ट देतो किंवा सराव आधी करतो त्याने आपले 10 ते 20% मार्क मेन परीक्षेमध्ये वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे मॉक टेस्टसाठी आपण exambabu.in या वेबसाईटला जरूर भेट द्या। आपल्याला डिटेल ॲड जी आहे ती nmmc.gov.in याच्यावर मिळेल। तर ह्या इथे डिटेल ॲड पण दिलेली आहे आणि भरण्याची लिंक पण तिथे उपलब्ध आहे। तसेच मॉक टेस्टसाठी आपण exambabu.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता। भरती जी आहे ती 620 जागांसाठी आहे, बरीच मोठी भरती आहे। तर ही सुवर्ण संधी ही घालवू नका आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या। परीक्षेला बसा, योग्य अभ्यास करा, पेपर सॉल्व करा। ऑल द बेस्ट आपल्या सगळ्यांसाठी।